नमस्कार मंडळी. आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दर 3 वर्षांनी येणारा एक खास महिना. तो म्हणजे आपला अधिक मास. अधिक मासला आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये धोंड्याचा महिना असेही म्हणतात. या महिन्यामध्ये देवाची थोडीशी पण केलेली सेवा खूप पटीनं आपल्याला चांगलं फळ देते. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया हा महिना किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे, कोणत्या देवाची सेवा करावी, काय दानधर्म करावा. चला तर आपण ह्या व्हिडिओमध्ये मग हे पाहूया. तर 2026मध्ये हा जो धोंड्याचा महिना आहे किंवा अधिक मास आहे तो 17 मे 2026 पासून 15 जून 2026 आहे. आणि या महिन्यामध्ये आपण सर्व देवांची सेवा केलेली चांगली असते. पण त्यातली त्यात भगवान विष्णू, लक्ष्मी देवी, कृष्णा या देवांची सेवा केलेलं खूपच चांगलं आहे. तर आणि आपण म्हणजे या महिन्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जाप जर केला तर तो तर खूपच चांगलं फळ देणारा आहे. तर या महिन्यामध्ये आपण खूप सारं दानधर्म करू शकतो, गरजू लोकांना मदत करू शकतो. तर त्यामुळे आपल्याला चांगले आशीर्वाद आणि एकदम पॉझिटिव्ह व्हाईब्स मिळतात. तर मंदिरामध्ये आपण दीपदान करू शकतो, धार्मिक ग्रंथांचं वाचनही करू शकतो. मंदिरामध्ये आपण स्वच्छतेची सेवा करू शकतो. आणि या महिन्यामध्ये गृहप्रवेश, लग्न हे एक म्हणजे टाळले पाहिजेत आणि मांसाहार, मद्यपानही टाळलं पाहिजे. या महिन्यामध्ये अधिक मास या महिन्यामध्ये आपण लेक जावयाला जेवणासाठी आमंत्रण दिलं पाहिजे. आणि लेक जावयाने जेवण केल्यानंतर आपण जावयाला 32 अनारसे, दिवा, तांब्याचं ताट वगैरे पण दिलं पाहिजे. म्हणजे ते एक प्रकारे दानच असतं आणि हे दान केलेलंही खूप चांगलं आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तासाठी श्री स्वामी समर्थ.